माझ्या मनाला खूप अस्वस्थ वाटत होतं. काहीतरी वाईट घडणार आहे असे वाटत होते. कॉलेजच्या सर्व मुली आपापल्या घरी गेल्या होत्या आणि अजून कोणीही मला घ्यायला आले नव्हते. मी फक्त माझ्या भावाची वाट पाहत होते. संपूर्ण कॉलेज हळूहळू रिकामे होत होते. बाहेर मी एकटीच उभी होते. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर माझे आयुष्य खूप वाईट झाले होते. माझ्या भावांवर विसंबून राहून मला खूप असहाय्य वाटू लागले. माझे वडील हयात असताना कॉलेजमधून बाहेर पडताच ते माझ्या समोर दिसायचे, पण आता मी कॉलेजच्या बाहेर उभी राहून अर्ध्या तासाहून अधिक काळ लोटला होता आणि घरातून कोणीही मला घ्यायला आले नव्हते. मी घरी जाऊन याचे कारण विचारले तर सगळे म्हणायचे, संजना आता तू मोठी झाली आहेस, घरी एकटी यायला शिक. पण एकटी यायला खूप भीती वाटत होती. मला असे वाटले की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही क्षणी माझे अपहरण करेल. आणि जेव्हापासून माझी चुलत बहीण नायरा सोबत अपघात झाला तेव्हापासून माझ्या मनात एक भीती होती की बाहेर मुली सुरक्षित नाहीत. प्रत्येक पावलावर लांडगे त्यांना गिळण्याची वाट पाहत असतात. संध्याकाळची सावली जसजशी पसरते तसतशी आम्हा मुलींच्या मनात भीती घर करू लागते की आपण घरी सुखरूप पोहोचू शकू की नाही. स्वतःच्या बहिणी मुली सुखरूप घरी याव्यात हा काही स्वस्थ पुरुषांचा विचार आहे, पण ते आपली घाणेरडी वासनांद नजर दुसऱ्यांच्या बहिणीवर आणि मुलींवर खिळवून ठेवतात. एकदा माझी चुलत बहीण नायरा कॉलेजमधून एकटीच घरी येत असताना काही मुलांनी तिची छेड काढली. त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. एक ऑटोवाला तिथून जात होता. ही देवाची कृपा होती. त्याने त्या मुलांचा तिथून पाठलाग करून तिला सुखरूप घरी आणले. यानंतर ती इतकी घाबरली की तिने पुन्हा कॉलेजमध्ये विचारलेच नाही. बराच वेळ निघून गेला होता. आज 1.25 तास झाला होता. माझी प्रकृती बिघडत चालली होती. आता मी नर्वस व्हायला लागले होते. लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. कसे तरी माझ्या भावांना मला उचलायला पाठवावे म्हणून मी मनातल्या मनात देवाचे नामस्मरण करत होते. पण कधी कधी प्रार्थना मान्य होत नाही असे म्हणतात, पण देवाच्या मनात काही वेगळेच असते. मी माझ्या बॅगेत पैसे तपासले आणि त्यात इतके पैसे होते की मी सहज घरी जाऊ शकत होते. मी दीर्घ श्वास घेतला, हिंमत वाढवली आणि एक पाऊल पुढे टाकले. कॉलेजपासून काही अंतरावर आले होते. आता मी कोणत्याही रिक्षात आरामात घरी जाऊ शकत होते. मी नुकतीच रिक्षा पकडणार होते तेव्हा 2 काळ्या BMW गाड्या माझ्या समोर येऊन थांबल्या. मी भीतीने थरथर कापले आणि 2 पावले मागे गेले. माझे हातपाय थंड होऊ लागले होते. मी ताबडतोब स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पलीकडून बाहेर पडले. मात्र तेवढ्यात ते दोन्ही वाहनातून 4 गुंड बाहेर आले. त्यांच्या हातात मोठ्या बंदुका होत्या. एक मजबूत माणूस माझ्या जवळ आला. त्याने माझा हात त्याच्या लोखंडी पकडीत धरला आणि मला ओढू लागला. भीतीमुळे माझी किंकाळी घशात दबली गेली. डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. माझ्या आयुष्यात असं काही घडेल अशी अपेक्षाही केली नव्हती. मी खूप घाबरले होते. माझी वह्या आणि बॅग खाली पडली होती. मला त्या माणसाची विनवणी करायची होती, पण भीतीमुळे मी काहीच बोलू शकले नाही. त्यांच्या हातात मोठमोठ्या बंदुका होत्या, त्यामुळे माझ्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. त्या गार्डने मला गाडीजवळ ओढले आणि गाडीत ढकलले. मी सरळ झाले आणि आरसा टकटकायला लागले. पण जग असंच आहे. समोर कोणी मारलं तरी पुढे येत नाही. मारू नका असे कोणी म्हणत नाही. लोकांना फक्त स्वतःची काळजी असते. हे या जगाचे तत्व आहे आणि हे समाजात घडत आले आहे. मी लगेच सरळ झाले आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीसमोर हात जोडले. मी म्हणाले, देवाखातर भाऊ, मला माझ्या घरी सोडा. माझ्याशी असा गुन्हा करू नका. माझा भाऊ खूप रागवला आहे. मी वेळेवर घरी पोचले नाही तर तो मला खूप मारेल. माझ्याशी असे करू नका. मात्र वाहनात उपस्थित असलेल्या 4 रक्षकांनी कान झाकले. मी भीतीने दाराला चिकटून राहिले. माझ्या मनात काय आले माहीत नाही. मी दार उघडू लागले, पण गाडी ऑटोमॅटिक होती. दरवाजे आधीच बंद होते. मी जोरजोरात दरवाजा वाजवू लागले. मग या गार्डने माझ्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली आणि त्या आघातामुळे मी त्या क्षणी बेशुद्ध पडले. मी खूप नाजूक आणि संवेदनशील मुलगी होते. मी नेहमीच माझ्या आईवडिलांच्या सावलीत वाढले. त्यामुळे मला त्या माणसाची एक थप्पडही सहन होत नव्हती. खूप दिवसांनी माझे डोळे उघडले ते मला कळले नाही. मी घाबरून उठून बसले. मी जिथे होते तिथे खूप अंधार होता. मला श्वास घेण्यास त्रास होत होता, कारण मला नेहमी अंधाराची भीती वाटत होती. मी जोरजोरात ओरडू लागले, कोणीतरी मला इथून बाहेर काढावं. पण तिथे कुणी असतं तर त्याने मला बाहेर काढलं असतं. वाट शोधत मी दारापाशी पोहोचले आणि थोपटायला लागले. पण हे सर्व इतके सोपे नव्हते. मी तिथेच गुडघ्यात डोकं ठेवून बसले आणि जोरजोरात रडू लागले. इतर अनेकांचे जीवन इतके कठीण आहे की ते कोणाचीही मालमत्ता बनले आहेत आणि ती स्वतःच्या इच्छेने सहज बाहेर जाऊ शकत नाही का. घरी आल्यावर आईच्या कुशीत डोकं ठेवून रडत रडत नायराचा तो चेहरा
माझ्या डोळ्यासमोर यायला लागला आणि आईने तिला किती आधार दिला होता तो प्रसंग विसरायला मदत केली होती. मला आईही नव्हती, माझा आदर कोण करणार. वहिनी या सगळ्यांसारख्याच असतात, त्यांना फक्त संधी हवी असते आणि तरीही त्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. बराच वेळ लोटूनही कुणी दार उघडले नाही तेव्हा मी सर्व आशा सोडून दिल्या. माझं सगळं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं फिरू लागलं. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत वडिलांनी मला बाहुलीप्रमाणे वाढवले. मला 2 मोठे भाऊ होते, पण मी त्यांच्याशी कधीच जमले नाही. होय, लग्नापर्यंत तो माझ्याशी खूप चांगला होता आणि माझी काळजी घेत असे, पण लग्न झाल्यावर त्याची वागणूक बदलली. मला आधी आई वडिलांचा पाठिंबा होता, त्यामुळे काही फरक पडला नाही. मी माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट माझ्या वडिलांकडे आणि नंतर आईकडे व्यक्त करायचे. पण जेव्हा माझा एक लहान भाऊ होता आणि त्याचा दृष्टिकोनही बदलला तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेले होते. आईला माझी खूप प्रेमाने काळजी घ्यावी लागली. पप्पा माझी प्रत्येक इच्छा आधी ठेवायचे. माझे आता कोणाशीही संबंध राहिले नाहीत आणि मी फक्त माझ्या आईवडिलांसोबत भोवतीच घुटमळू लागले. पण एके दिवशी माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं. माझे आईवडील मला जगात एकटे सोडून गेले. कारचा अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मी खूप रडले. माझ्या वडिलांचा मृतदेह धरून मी इतकी रडले की आमचे संपूर्ण घर नरकात गेले. सर्वजण माझ्याकडे दयाळू नजरेने बघत होते. मला जगाला दाखवण्यासाठी माझ्या भावाने माझी काळजी घेतली होती, पण मला माहीत होते की हा फक्त एक भ्रम होता. मी दिवसभर माझ्या आईवडिलांच्या खोलीत उदास बसायचे. कोणत्याही वहिनीला दया आली तर तिला खायला द्यायची, नाही तर दिवसभर उपाशीच राहायचे. काही दिवसांनी माझी तब्येत बरी झाल्यावर कॉलेजला गेल्यावर मी माझ्या 2 भावांना भेटले आणि दोघांनीही नकार दिला. मला समजत नव्हते काय करावे. माझा पराभव झाला. मी काकांना फोन केला. तोच एकमेव आधार होता. वडील गेल्यावर माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, गुडिया, तुला काही अडचण असेल तर मला फोन कर. तुझ्या पहिल्या फोनवर मी धावत येईल. असा विचार करून मी फोन लावला आणि रडत रडत त्यांच्यासमोर माझे मत मांडले. त्याने मला धीर दिला आणि फोन बंद केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो आमच्या घरी हजर होता. मला खूप आश्चर्य वाटले. नशीब आजमावण्यासाठी मी एकदाच फोन केला. ते येतील याची मला कल्पना नव्हती. वडिलांच्या निधनानंतरही या जगात काही नाती आहेत जे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात याचा मला मनापासून आनंद झाला. ते येताच त्याने संपूर्ण घर डोक्यावर घेतले. त्याने माझ्या भावांना खूप फटकारले आणि त्यांना गप्प केले आणि नंतर मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्याने माझा हात धरला तेव्हा मी त्यांचे मनापासून आभार मानले. त्याने काही पैसेही ठेवले आणि मला दर महिन्याला काही पैसे पाठवण्याचे आश्वासन दिले. तो गेल्यावर माझ्या भावांनी मला खूप टोमणे मारले की तुझे काका तुझ्या भावांना शिव्या घालत होते. तेव्हा मला खूप बरे वाटले असेल, पण मी काय बोलू. वेळ निघून जात होता आणि मी माझे कॉलेज पण सुरू केले होते. काका मला दर महिन्याला काही पैसे पाठवत असत, त्यामुळे माझा कॉलेजचा खर्च सहज भागत असे. आता दिवस थोडे शांत झाले होते, पण आज अचानक त्या अनोळखी पहारेकऱ्यांचे आगमन आणि माझे अपहरण यामुळे मला भीती वाटली होती. या अंधाऱ्या खोलीत बसून बरेच तास उलटून गेले होते. मी नाश्ता पण केला नव्हता आणि आता मला बाहेर किती वाजले आहेत हे पण माहीत नव्हते. माझा भाऊ कोणत्या अवस्थेत असेल माहीत नाही. हे लोक माझ्या कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आधीच विरोधात होते आणि आता जेव्हा त्यांना मी घरी न आल्याची बातमी मिळाली असेल तेव्हा ते मला तिथेच दोष देतील आणि वर त्यांच्या बायका त्यांना भडकवायला बसल्या असतील. बराच वेळ होऊ नये कोणी न आल्याने मी तिथेच पडून राहिले. या तुरुंगातून कशी सुटका व्हावी अशी प्रार्थना मी माझ्या देवाकडे करत होते, पण कैदीही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय मुक्त होऊ शकतो हे मी पूर्णपणे विसरले होते. मला कधी झोप लागली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशीची सकाळ माझ्यासाठी अजिबात उजाळ ठरली नाही. या अंधाऱ्या खोलीत एक छोटासा दिवा लावला होता. सूर्य उगवताच खोलीत थोडासा प्रकाश येऊ लागला, त्यामुळे मला समजले की सकाळ झाली आहे. मी ताबडतोब दरवाजाजवळ आले आणि पुन्हा जोरात दरवाजा वाजवू लागले आणि यावेळी दरवाजा उघडला. समोर 2 बायका उभ्या होत्या, ज्यांना पाहून मला जरा हायसे वाटले. गेस्ट हाऊसमध्ये स्त्रियाही हजर होत्या, नाही तर इथे पुरुषांची सेवा कोणी करत नाही असा माझा समज होता. बायकांनी माझ्याकडे पाहिलं आणि रागाच्या स्वरात म्हणाल्या, तुला इथे कोणता किडा चावला होता की तू रात्रभर आवाज करत आमची झोप उडवत होतीस. मी माझे अश्रू पुसले आणि एका बाईकडे बघून ओलसर स्वरात म्हणाले की जर तुमच्या मुलीची ही अवस्था झाली असती तर तुम्ही तिच्याशी असे बोलले असते का. आणि मला तुमच्या साहेबांकडे जायचे नाही, मला माझ्या घरी जायचे आहे. माझे बोलणे ऐकून एक बाई माझ्याजवळ आली आणि तिने माझ्या गालावर जोरात चापट मारली आणि मी खाली पडले. जेव्हापासून मी या लोकांच्या हाती आले तेव्हापासून मला मारच मिळत होता. दुसरी बाई माझे केस ओढत म्हणाली, जास्त फालतू बोलायची गरज नाही. तुझ्यासारखी मुलगी माझी
मुलगी होऊ शकत नाही. देवाच्या कृपेने माझ्या मुली खूप आदरणीय आहेत. चल उभी राहा आणि साहेब हाक मारत आहे. लोकांची वाट काढण्यात फार विषारी असते. माझा आत्मा हादरला. हे साहेब कोण आहेत हे कळले नाही. हे मला आधीच माहीत होतं. मला इथे आणणारी व्यक्ती ही काही साहेबांचे नाव घेत होती आणि ती पण म्हणाली की तुला जास्त जीप वापरायची गरज नाही, नाहीतर तो तुला फाडून टाकेल. आणि मी भीतीने थरथर तिच्या मागे जाऊ लागले. त्या बाईची जोरदार थप्पड माझ्या ओठांनाच लागली होती. मला माहीत होते की अजून काही बोलले तर लोक मला आणखी मारतील आणि त्यांचा मार सहन करण्याची हिंमत माझ्यात उरली नाही. कालपासून मी काही खाल्ले नव्हते. मला चक्कर येत होती आणि शरीरात खूप अशक्तपणा जाणवत होता. मी जिथे उपस्थित होते तो एक आलिशान राजवाडा होता, जो पाहून मला आश्चर्य वाटले. पण जिथे मी बंदिस्त होते ते तळघर होते, जिथे मला श्वास घेण्यासही त्रास होत होता. या लोकांनी मला पायऱ्या चढवून खोलीजवळ आणले आणि आत जाण्याचा आदेश दिला. मला खूप भीती वाटत होती, पण मला जायचे होते, त्यामुळे मला दार उघडून आत जावे लागले. आतील वातावरण खूप प्रचंड होते. ती खोली इतकी सुंदर होती की कोणीही तिच्या सौंदर्यात हरवून जाईल आणि काळ्या रंगाच्या मेलापाती खोलीच त्याची किंमत सांगत होती. स्टडी टेबलजवळ एक खुर्ची होती, पण ती व्यक्ती बसली होती आणि त्याची पाठ माझ्या दिशेने होती. माझे हातपाय घामाने ओले होऊ लागले. मी कसे तरी येथून पळून जावे अशी माझी इच्छा. पाणी दरवाजाजवळ उभी राहिले. त्या अनोळखी व्यक्तीच्या हातात एक काठी होती, जी तो सतत फिरवत होता. त्यांच्याकडे बघून मला भीती वाटत होती. मी जागेवरून हल्ले नाही. तोच खोलीत त्याचा गंभीर आवाज घुमत राहिला. संजना, ये आणि माझ्यासमोर उभी राहा. या अनोळखी माणसाला माझे नाव कसे कळले याचे मला आश्चर्य वाटले. मी पण मग मान हलवली. माझ्या कॉलेजमधून मला इथे आणू शकणाऱ्या व्यक्तीला माझे नाव कळण्यात काय मोठी गोष्ट होती. मी माझ्या जागेवरून हल्ले नाही. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचा चिडलेला आवाज आला. मी ताबडतोब दीर्घ श्वास घेत त्याच्या समोर उभी राहिले आणि समोर बसलेल्या व्यक्तीकडे क्षणभर बघून मी त्याचा सुंदर उंचीने, सुंदर शरीराने, जेलने माखलेले काळे दाट केस, त्याने पांढरा कुर्ता पायजमा घातलेला होता. त्याच्याकडे पाहून एखादा राजपुत्र वाटला. अचानक तो चुटकीसरशी म्हणाला, मला न्याहारून झाले असेल तर तुला चैतन्याच्या जगात परत यायला आवडेल का? मला लगेच लाज वाटली आणि माझे केस कानामागे टेकवताना मी म्हणाली, नाही, असं काही नाही. माझ्या गालाकडे बघत ती व्यक्ती म्हणाली, तुझ्यावर कोणी हात उचलला आहे का? माझे डोळे अचानक ओले झाले. मी मान हलवून रडायला लागले. तेव्हा तो माझ्याकडे पाहून म्हणाला, रडायची गरज नाही. मला तुझ्याबद्दल सहानुभूती नाही. मी तुला तुझ्या दुसऱ्या गालावर चापट मारण्यास सांगितले आहे, जेणेकरून मी तुझा फोटो काढून तुझ्या भावाला पाठवू शकेन. माझे झुकलेले डोके अचानक उठले. ती व्यक्ती माझ्या कल्पनेपेक्षा जास्त क्रूर होती. मी म्हणाले की तू माझ्याशी असं का करतो आहेस? मी तुझे काय केले आहे? माझा भाऊ घरी किती काळजीत असेल माहीत आहे का? त्याच्या मनात काय विचार येत असतील कुणास ठाऊक. त्यांना मला कॉलेजमध्ये प्रवेश द्यायचाही नव्हता. देवाच्या फायद्यासाठी मला माझ्या घरी जाऊ द्या. माझे आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस? मी संजनाला पाठिंबा दिला आणि तिने माझ्यासोबत हे केले हे कळल्यावर माझ्या काकांना माझ्याबद्दल काय वाटेल? माझे ऐकून तो मोठ्याने हसला आणि माझ्याकडे बघून म्हणाला, तुला माहीत आहे का की मी तुझे अपहरण केले आहे? तुला असे वाटते का मी की तुझ्या प्रेमात अडकलो आहे आणि तुला पळवून नेले आहे? मुली, तुला असं वाटत असेल तर हा संभ्रम मनातून काढून टाक. येथे कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग सुरू नाही. तुझ्या भावाने माझे लाखाचे कर्ज अजून फेडलेले नाही. मी त्याला अनेक वेळा समजावले की बघ, मला काहीही कडक करायला भाग पाडू नकोस. माझे पैसे परत दे. पण त्याला काही समजले नाही. आता त्याची बहीण माझ्या ताब्यात असल्याची बातमी त्याला कधी मिळेल? जर तो माझ्या वाड्यात असेल तर तो येईल आणि माझे पैसे माझ्या पायावर ठेवेल. मी दचकले आणि म्हणाले की तू खूप श्रीमंत आहेस. मग काही रुपयांच्या बदल्यात माझे अपहरण का केलेस? एवढी संपत्ती तुमच्याकडे असेल तर मला क्षमा कर. माझे हे ऐकून तो जोरात हसला. मग तो माझ्याकडे बघून म्हणाला, जर कोणी गरजू असेल तर मी त्याला लाखो रुपये देऊन मदत करू शकतो आणि एक पैसाही परत घेणार नाही. पण तुझ्या भावाने माझ्याकडून फसवणूक करून पैसे घेतले आहे. तुझा भाऊ माझ्या ऑफिसमध्ये कामाला होता आणि त्याने आई गंभीर आजारी असून तिच्या उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून माझ्याकडून पैसे घेतले होते. जर कोणी माझ्या आईच्या नावाचा उल्लेख केला तर माझ्या हृदयाची तार धडपडते, कारण मी स्वतः माझ्या आईला माझ्या लहानपणी एका गंभीर आजारामुळे गमावले आणि म्हणूनच मी तुमच्या भावाला 10 लाख रुपये दिले. पण नंतर मला कळलं की तुझी आई खूप आधी वारली होती. माझ्याशी खोटे बोलून त्याने हे पैसे घेतले होते. त्या लोकांनी माझी नोकरी सोडली, पण मी त्यांना माफ करणार नाही. त्याने माझ्या भावनाशी खेळ खेळला आहे. आता इथून असं होऊ नये की मी रागाच्या भरात तुझं काही वाईट करेन. त्याची परवानगी मिळताच मी खोलीबाहेर आले. माझा श्वास खूप वेगवान होता. त्या 2 महिला बाहेर उभ्या होत्या. माझी बाहेर येण्याची वाट पाहत होती.
मी हात जोडून एका मोलकरणीसमोर म्हणाले, माझ्या स्थितीवर दया करा. मी त्या तळघरात राहू शकत नाही. मी अंधारात श्वास घेऊ शकत नाही. तुलाही मुलगी आहे. मला तुझ्या मुलीसारखं समज. मी स्वयंपाकघरात झोपले किंवा बाहेर वरांड्यात झोपले तरी चालेल, पण मला तळघरात कोंडू नकोस. मोलकरीण काही बोलायच्या आधीच तो माणूस बाहेर आला आणि माझ्याकडे बघू लागला. या मुलीला स्वयंपाकघरात झोपवा, तळघरात नको आहे. हे सांगूनही तो थांबला नाही आणि लांबच लांब पावले टाकत त्या बाईसारखा घरातून बाहेर पडला. मी तिरस्काराने त्याच्या पाठीकडे पाहिले. मला माहीत नाही की ही व्यक्ती कोण होती, जी माझ्या आयुष्यात एक संकट म्हणून आली होती. मला त्याच वेळी माझ्या भावावर खूप राग आला. त्याने कोणाकडूनही कर्ज घेतले असेल तर ते फेडणे हे त्याचे कर्तव्य होते, पण नेहमीप्रमाणे एका मुलीचा बळी द्यावा लागला. त्या दोघी स्त्रिया मला स्वयंपाकघरात सोडून गेल्या होत्या. मी माझ्या आयुष्यात कशी तरी शांतता येवो अशी प्रार्थना देवाकडे करत बसले होते. अचानक मला भूक लागली आणि मी लगेच स्वयंपाकघरात अन्न शोधू लागले. कदाचित मोलकरीण नुकतेच जेवण तयार करून निघून गेली असावी. इथे भाजी, भात, रोटी ठेवण्यात आले होते. त्यांच्या सुगंधाने माझा आनंदच वाढला. मी लगेच स्वतःसाठी एक प्लेट बनवली आणि त्याच टेबलावर बसले आणि पटकन जेवू लागले. मला भीती वाटत होती की तो माणूस परत जाऊन माझ्याकडून जेवणाचे ताट हिसकावून घेईल. मी पोटभर जेवून देवाचे आभार मानले. आता माझा मेंदू हळूहळू काम करू लागला. तो एक विचित्र माणूस होता. तो कधी तळघरात झोपत होता तर कधी स्वयंपाकघरात. माझ्यासाठी एक खोलीही नव्हती. मी एक वाईट चेहरा केला. मी स्वयंपाकघरातून बाहेर आले आणि घराची पाहणी करू लागले. मुख्य दारात 2 गणवेशधारी पोलीस हातात मोठमोठ्या बंदुका घेऊन उभे होते. स्वयंपाकघरात झोपणं माझ्या पलीकडचं होतं. तिथे ऑक्सिजन फारच कमी होता आणि उष्णताही प्रचंड होती. मला वाटले की सोफ्याच्या मागे झोपल्याने कोणाला काही कळणार नाही. दिवाणखान्यात AC चालू होता, त्यामुळे तिथे काहीसा आराम मिळत होता. तर स्वयंपाकघरात डोळे मिटून बाहेर येत असल्यासारखे वाटत होते. मी सोफ्याच्या मागे जाऊन शांत बसले. आधी आई वडिलांपासून वेगळे होणे आणि नंतर भावांकडून होणारा अत्याचार आणि आता हे सर्व माझ्यासोबत घडत आहे. माझ्या भावांच्या घराच्या तुलनेत ही जागा अगदी शांत असली तरी वहिनीचे टोमणे नव्हते, शिव्या शाप नव्हते आणि जेवणाची समस्या नव्हती. कॉलेजमधून घरी गेल्यावर सगळी घाणेरडी भांडी सिंकमध्ये भरलेली दिसायची. माझ्यासाठी अन्न नव्हते. कॉलेज सुटल्याबरोबर आधी घरची सगळी कामं करा, त्यानंतर जेवणही मिळत नाही. खूप रडावंसं वाटलं. बाय द वे, या घरात किती बायका काम करत होत्या कुणास ठाऊक. जर या व्यक्तीने मला येथे कामावर ठेवले आणि माझ्या भावांनाही धमक्या देत राहिल्यास ते माझ्यासाठी वाईट नव्हते, पण हे सर्व शक्य नव्हते. त्याने मला नोकरी द्यायला नाही तर बदला घेण्यासाठी इथे आणले होते. असा विचार करत मी तिथेच पडले आणि कधी झोपी गेले तेच कळले नाही. माझ्याजवळ कोणाची तरी उपस्थिती जाणवली. तेव्हा रात्रीचे किती वाजले ते मला माहीत नाही. डोळे उघडताच माझी नजर पहिल्या काळ्या शूजवर पडली आणि डोकं वर काढताच सोफ्याच्या मागच्या बाजूला बसलेला माणूस माझ्याकडे टक लावून पाहत होता. मी लगेच उठून बसले आणि माझा दुपट्टा सरळ करू लागले. त्याआधी तो मला शिव्या देऊ लागला. मी स्वतः साफसफाई करू लागले. मी म्हणाले, हे बघ, मला शिव्या घालू नकोस. कालपासून मार खाऊन माझी अवस्था वाईट झाली आहे. खरं तर स्वयंपाकघरात खूप गरम होतं म्हणून मी इथे येऊन हॉलमध्ये झोपले. मी हे इतक्या निरागसपणे बोलल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले, जे तो पटकन माझ्याकडे बघून म्हणाला, तू खूप फालतू मुलगी आहेस तर. आधी तू किचनमध्ये झोपणार आहेस असं म्हणत होतीस, मग कोणाच्या परवानगीने तू दिवाणखान्यात झोपली? तुला माहीत नाही का की इथेही अनेक पुरुष नोकर आहेत? देव न करो जर एखाद्याचा तुझ्याबद्दलचा वाईट हेतू असेल तर तू काय करणार? अचानक माझ्या अंगाचा थरकाप उडाला. त्याचा स्वर पेटला होता. त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, घरी जा. जर तू मला खाली असलेल्या खोली व्यतिरिक्त कुठेही दिसलीस तर मी स्वतःच्या हाताने तुझे पाय मोडून टाकीन. त्या खोलीत जा, तो रागाने म्हणाला आणि मी त्या खोलीकडे धावत दारापाशी पोचले. त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. तो फक्त रागावलेल्या नजरेने माझ्याकडे बघत होता. मी लगेच खोलीत शिरले. तो एक विचित्र विक्षिप्त माणूस आहे. ही खोली मला आधीही देऊ शकला असता. बरं, त्याच्या स्टाईलमुळे मला खूप भीती वाटत होती. ही खोली छान होती. ती पाहून मला हायसे वाटले. मी सोफ्यावर बसले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की लवकरात लवकर मला इथून सोडावे. पण त्या माणसाची वृत्ती पाहता इथून लवकर बाहेर पडू शकेन असं वाटलं नव्हतं. काही वेळ गेला होता की अचानक एक बाई माझ्या खोलीत आली. सर, तुम्हाला त्यांच्या खोलीत बोलावत आहेत आणि खूप रागावले आहेत. बघा, काही बोलायचे असेल तर जास्त बोलू नका. जर त्याला खूप राग आला तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.
पुन्हा एकदा भीतीने मला वेढले. मला त्याच्या खोलीत जायचे नव्हते, पण त्या महिलेने जबरदस्तीने मला त्याच्या खोलीजवळ नेले आणि आत ढकलले. तो माणूस सोफ्यावर बसला होता. कदाचित तो माझीच वाट पाहत होता. मी आत जाताच तो बोलला, इतका वेळ का लागला? तो म्हणाला, आता या विलंबाची शिक्षा तुला नक्कीच भोगावी लागेल. असे म्हणत तो त्याच्या जागेवर उभा राहिला आणि माझ्या जवळ येऊ लागला. भीतीने मी क्षणभर बेशुद्ध झाले होते. मी जमिनीवर पडण्यापूर्वीच त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि त्यानंतर माझे काय झाले ते मला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा तो सोफ्यावर झोपला असताना मी त्याच्या पलंगावर उपस्थित होते. अचानक माझे हृदय विचित्रपणे धडधडू लागले. मी त्या माणसाचा चेहरा काळजीपूर्वक पाहत होते. तो दिसायला खूप गोड होता. झोपताना तो खूप निरागस आणि गोंडस दिसत होता. तो कोणाच्याही हृदयावर ताव मारू शकत होता, पण त्याच्या कृतीसाठी फक्त देवच त्याला वाचवतो. मी सतत त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्याच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक आकर्षण होते. माझ्या मनात एक नवीन भावना का जन्म घेऊ लागली ते कळत नाही, पण त्या भावना उठण्याआधीच मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवले, कारण ते शक्य नव्हते. तो कुठल्या तरी संस्थानाचा राजपुत्र होता आणि मी गरीब घरातील एक साधी मुलगी. हे माझे स्वप्न कसे असू शकते? माझ्या डोळ्यातील उबदारपणामुळे त्याचे डोळे लगेच उघडले आणि जेव्हा तो मला त्याच्याकडे पाहतो तेव्हा तो खूप मोहकपणे हसला. मग बसता बसता तो तांजिया स्वरात म्हणाला, मुली, तू पाहिलं असेल तर माझ्या पलंगावरून उठशील का? मी ताबडतोब घाबरले आणि त्याचा पलंग सोडला. तर त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि त्याच्या पलंगावर आडवा झाला. बेडवर पडल्यावर तो फक्त माझ्याकडेच बघत होता. मला समजत नव्हते काय करावे. मी त्याच्याकडे घाबरून पाहिले आणि विचारले, मी माझ्या खोलीत जाऊ का? मी त्याच्या उत्तराची वाट पाहत होते तेव्हा अचानक त्याने माझा हात ओढला आणि मला त्याच्याकडे ओढले. माझा श्वास अचानक छातीत अडकला. मी त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे मोठे डोळे करून पाहत होते. मी काही बोलायच्या आधीच त्याने माझ्या चेहऱ्यावर पडलेले केस कानामागे ढकलले आणि लज्जतदार स्वरात म्हणाला, ठीक आहे, मला एक गोष्ट मान्य करावी लागेल. तू खूप निष्पाप आहेस आणि तुझ्या निरागसतेने माझे मन जिंकले आहे. तू इथून जा आणि मी सांगेपर्यंत माझ्यासमोर येऊ नकोस. मी लगेच खोलीतून पळ काढला. मला काय झालं हेच कळत नव्हतं. त्याच्या खोलीतून येताना मी माझ्या छातीवर हात ठेवला. माझे हृदय अनियंत्रितपणे धडधडत होते. माझ्या चेहऱ्यावर एक अज्ञात हास्य उमटले. मी माझ्या गालाला स्पर्श केला आणि मला अजूनही त्याच्या हाताची भावना जाणवत होती. मी एक विचित्र परिस्थितीत होते. मी धावत माझ्या खोलीत गेले आणि बेडवर बसले. तो माणूस दिसायला खूप देखणा होता आणि मी लहानपणापासूनच सुंदर गोष्टींकडे आकर्षित होते आणि जेव्हापासून मी इथे आले तेव्हापासून त्याची स्टाईल खूप अनोखी होती. तर बोलायचे झाले तर तो माझ्या जीवाचा शत्रू होता, पण त्याने आजवर माझे रक्षण केले होते. काही वेळाने एक महिला खोलीत आली. याच महिलेने माझ्या तोंडावर चापट मारली होती. अचानक मी वर बघितले आणि माझ्या जागेवरून उठले, कारण त्या महिलेच्या उजव्या गालावर चपलेची खूण होती. मी विचारले, तुझ्या चेहऱ्यावर काय झालं? तर तिने माझ्याकडे एक नजर टाकली आणि तिने राणीवर हात उगारला. ही तिची भेट आहे असे सांगून निघून गेली. त्यानंतर महिला खोलीत राहिली नाही. तर मला आश्चर्य वाटले. काय म्हणाली ही महिला? खूप विचार करूनही मी या निष्कर्षावर येऊ शकले नाही की त्याला काय म्हणायचे आहे. मी मान हलवली आणि बाथरूममध्ये गेले. तोंड धुवून बाहेर आले. नाश्ता पाहून माझा आनंद लगेच वाढला आणि आनंदाच्या बाबतीत मी नेहमीच कमजोर होते. बरं, मी शांतपणे जेवले आणि अचानक माझ्या मनात थप्पड आली. त्या माणसाला त्याच्या आयुष्यात माझा समावेश करायचा आहे का? हा विचार करताच माझे गाल जळू लागले. माझ्या हृदयाला आतून गुदगुल्या होत होत्या. हा माणूस माझ्या नशिबी असू शकतो का? पण मी अनैच्छिकपणे रागाने मान हलवली. या माणसाने मला बाजारातून उचलून घेतल्यानंतर त्याने मला त्या तळघरात किती काळ कोंडून ठेवले आणि मग मला स्वयंपाकघरात झोपायला लावलं. मला अचानक त्या माणसाचा राग आला. या घरातून बाहेर पडण्यासाठी मी काहीही करायचं ठरवलं होतं. वेळ निघून जात होता आणि मला कळत नाही की या माणसाने मला त्याच्यासमोर का ठेवले. प्रत्येक वेळी तो म्हणायचा की निघून जा, इथून माझ्यासमोर येऊ नकोस, पण नंतर काही वेळाने तो मला त्याच्या खोलीत बोलवायचा. तो मला कितीतरी तास त्याच्याजवळ बसून ठेवायचा आणि माझ्याकडे बघत राहायचा. त्याच्या नजरेच्या उष्णतेने मी अस्वस्थ व्हायचे. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मला समजले नाही की त्याला काय हवे आहे. आजपर्यंत त्याने मला हात लावला नसला तरी आता मलाही त्याची चटक लागली होती.
मी सुद्धा कोणीतरी सेवक येण्याची वाट पाहायचे आणि त्यांच्या आगमनाची माहिती द्यायची। त्याचा चेहरा पाहिपर्यंत मला चैन पडेना। मला आश्चर्य वाटले की माझे एका अनोळखी व्यक्तीने अपहरण केल्याचे माझ्या भावांना कळले। तेव्हा त्यांनी पैशाची व्यवस्था का केली नाही? आणि मग हा विचार करून मी हतबल झाले की माझ्या आईवडिलांच्या हयातीत माझे भाऊ माझ्यावर रागवले होते। मग त्यांना काय फरक पडतो की मी अनोळखी व्यक्तीसोबत राहत होते। वेळ निघून गेला आणि हळूहळू मी त्या माणसावर प्रेम करू लागले। त्याच्या नावाने माझे हृदय धडधडू लागले। मी संजीवला माझ्या हृदयात ठेवले होते आणि कदाचित हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती। माझेही त्याच्या नोकरांशी चांगले संबंध होते आणि माझा वेळ त्यांच्यासोबतच घालवायचा। आजपर्यंत त्याने मला बाहेर जाऊ दिले नाही। त्याने माझी इतकी काळजी घेतली की त्याने मला जबरदस्तीने इथे आणले असे मला वाटलेही नाही। त्याच्याशी माझे खूप जुने नाते आहे असे वाटले। आज कुठल्याशा अनोळखी पद्धतीने त्यांनी अतिशय भव्य पार्टी आयोजित केली होती। सगळ्यांनी छान कपडे घालून पार्टीला हजेरी लावली होती। मी फक्त माझ्या खोलीत उपस्थित होते। आतापर्यंत मी खोलीतून बाहेर डोकावण्याची तसदी घेतली नव्हती। मी नुसती खिडकी बाहेरचे दृश्य बघायची। काही वेळाने एक मोलकरीण खोलीत आली। तिच्या हातात एक बॉक्स होता ज्यात खूप छान ड्रेस होता। ती माझ्याकडे सरकली आणि म्हणाली, हे सरांनी पाठवले आहे, तुम्ही ते घाला आणि तयार व्हा, तुम्हाला आज या पार्टीत सामील व्हायचे आहे। अज्ञात विचाराने क्षणभर माझ्या हृदयाची धडधड सुटली आणि मग लगेच मी आनंदासाठी सज्ज होऊ लागले। त्या माणसाने ही पार्टी का आयोजित केली होती ते मला माहीत नव्हते, पण मनात एक विचार सतत घुमत होता। बरेच दिवस मला वाटत होते की त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे, पण आजपर्यंत मला ते सांगता आले नव्हते। मी लवकरात लवकर त्या पार्टीत जाण्याची तयारी करत होते। तो ड्रेस घालून मी खूप सुंदर दिसत होते। काही वेळाने 2 दासी आल्या आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेला। मी बाहेर पडताच एक स्पॉटलाईट माझ्यावर आला आणि मी पुढे गेले। याआधीही संजीवने माझ्या कमरेवर हात ठेवला होता। त्या माणसाला पाहून मी क्षणभर पूर्णपणे गप्प राहिले। आजही 3 पीस सूट घालून तो माझ्या हृदयाच्या तारांना स्पर्श करत होता। त्याने मला मुख्य ठिकाणी आणले। मी काही समजायच्या किंवा काही बोलायच्या आधीच तो माणूस माझ्या पायाशी आणि समोर बसला। हात पसरवत तो म्हणाला, संजना, मी तुझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली आहे। मला हे कधी कळले ते माहीत नाही। कदाचित पहिल्याच दिवशी जेव्हा मी तुला रडताना पाहिलं तेव्हा तुझ्या गालावरच्या त्या चापटीने माझा आत्मा हादरला होता। मला फक्त माहीत होते की ही भावना प्रेमातून जन्माला आली आहे, पण आता मला माझ्या आयुष्यात तुला समाविष्ट करायचे आहे। तुझ्यापासूनचे अंतर मला आता सहन होत नाही। तू माझ्याशी लग्न करशील का? त्याच्यासोबत घालवलेल्या काळात मी त्याचे धैर्य स्वीकारावे का? हा आवाज माझ्या आतून आला आणि मी या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकले नाही की ही व्यक्ती माझ्यासाठी सर्वात चांगली व्यक्ती आहे, ज्याने मला इतके दिवस त्याच्याजवळ ठेवले, पण आजपर्यंत त्याने मला स्पर्शही केला नाही। त्याच्याकडे सत्ता असूनही त्याने माझा वापर केला तरी त्याची कोणालाच माहिती लागणार नाही। आणि मग मी हसून माझ्या संपूर्ण आयुष्याचे हक्क एका अनोळखी व्यक्तीच्या हाती दिले, कारण मी सुद्धा त्याच्या प्रेमात पडले होते। हे सुद्धा खरे आहे। तर लग्नानंतर त्याने मला सांगितले की मी तुझ्या भावांना कळवले होते, पण त्यांनी हे बोलून पाठ फिरवली। आम्ही कोणाला ओळखत नाही असे तो म्हणाला। आमच्या आयुष्यात अशी एकही मुलगी नाही आणि त्याआधीही मी तुला स्वतःसाठी निवडले होते, कारण अशा मुलीला तिच्या भावांचे प्रेमही नसते। ती पुन्हा त्यांच्याकडे गेली तर काय करेल? मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील। तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत।